समर्थ गणेश शारदा शैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम पांडुरंग हरि वासुदेव हरि भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका श्रद्धेय मंदाताई गंधे आणि त्रिगुणांचा विचार करणाऱ्या सर्व साधकांना अभिवादन करते। डॉक्टर काका व मंदाताईंना मनपूर्वक वंदन करते आणि चिंतनाला प्रारंभ करते। तीन गुणांचं सखोल चिंतन 18वा अध्याय सुरू झाल्यापासून भगवंत आपल्या समोर मांडत आहेत। मागच्या वेळेला आपण तीन गुणांप्रमाणे तीन प्रकारचे सुख, सात्विक सुख, राजस सुख आणि तामस सुख या संबंधीचा विचार केलेला आहे की भगवंताच्या चिंतनातून जे प्राप्त होतं ते सात्विक सुख म्हटलेलं आहे। त्यानंतर विषय इंद्रिये यांच्या संयोगाने जे सुख प्राप्त होतं त्याला राजस सुख असं म्हटलेलं आहे। आणि झोप, कंटाळा, मद्यप्राशन, त्यानंतर सिगारेट, पत्ते कुटणे इत्यादी गोष्टीतून जे सुख प्राप्त होतं त्याला तामस सुख असं म्हटलेलं आहे। यामध्ये सर्वात आनंद देणारं, टिकणारं आणि चित्ताला नेहमीच उल्लसित करणारं, इतरांचं नुकसान न करणारं असं कुठलं सुख असेल तर ते सुख म्हणजे सात्विक सुख। स्वतःही सुखी होतो सात्विक माणूस आणि इतरांना सुद्धा सुखी करण्याचाच नेहमी त्याचा प्रयत्न असतो। आणि म्हणून मी जर स्वतःला साधक म्हणवत असेल तर स्वतःच्या ठिकाणची सात्विकता वाढवण्याचा प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात। असं आपण सातत्याने पाहतो आहोत की साधक जो आहे त्याच्या स्वभावामध्ये सत्वगुण जो आहे तो सातत्याने त्यांनी वर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आता आज आपल्या समोर तीन गुणांची अनिवार्यता असा एक विषय आहे। श्लोक 40वा त्यामध्ये भगवंत म्हणतायत की ह्या पृथ्वीमध्ये तसंच स्वर्गामधील देवांमध्ये सुद्धा असा कोणताही प्राणी किंवा पदार्थ नाही की जो प्रकृतीपासून झालेल्या या तीन गुणांपासून मुक्त आहे, वेगळा आहे। म्हणजेच संपूर्ण जग आणि त्या जगात निर्माण झालेले पदार्थ, वावरणाऱ्या व्यक्ती या सगळ्या त्रिगुणात्मक आहेत। प्रकृतीपासून ते गुण त्याला प्राप्त झालेले आहेत। त्यामुळे प्रत्येकाच्या स्वभावामध्ये तीन गुण जे आहेत ते असतातच असतात। म्हणजे प्रकृती धारण करणाऱ्या कुठल्याही जीवाला या तीन गुणांपासून सुटका नाही। म्हणजे ते तीन गुण त्याच्या ठिकाणी राहणारच आहेत। आता तीन गुण आपल्या ठिकाणी राहणारच आहेत, त्यातला एक गुण नेहमी वर ठेवायचा आणि दोन गुण जे आहेत ते मागे सारायचे। छान पद्धतीने आपल्या समोर नाथ महाराजांचा एक अभंग आहे की रजतम मागे सारा
सत्वगुणाचा लावा अंगारा, की ज्याला देवाची भेट घ्यायची आहे, जीव ब्रह्म ऐक्य साधायचं आहे आणि पूर्ण सुखरूप तत्वाशी एकरूप होऊन अखंड आनंदाने जगायचं आहे, त्यांनी आपल्या स्वभावातला सत्वगुण जो आहे तो नेहमी कसा ठेवला पाहिजे, तर वर ठेवला पाहिजे. आणि म्हणून सत्वगुणाचा लावा अंगारा, की 3 गुण जे आहेत ते प्रत्येकाच्या ठिकाणी आहेतच आहेत. सर्व दृश्य सृष्टी जी आहे ती त्रिगुणात्मक आहे, त्यामुळे आपल्या स्वभावात जसे ते राहणार आहेत तसे इतर जीव जे आहेत त्यांच्या स्वभावामध्ये सुद्धा ते राहणारच आहेत. आणि म्हणूनच त्यांचा 3 गुणांचा एवढा उहापोह जो आहे तो या ठिकाणी भगवंतांनी आपल्या समोर मांडून ठेवलेला आहे, की सात्विक कर्ता कसा असतो, सत्वगुणाचं देणं काय आहे, त्यापासून तुम्हाला आम्हाला काय लाभ होतो, सात्विक कर्म करणाऱ्यांना कसे फळ मिळतात, या पद्धतीने सर्व 3 गुणांचं वर्णन आपण ऐकलेलं आहे. आता माझ्यावर जबाबदारी काय आहे, तर नो द सिस्टीम झालेली आहे. आता यूज द सिस्टीम जी आहे त्याची जबाबदारी माझ्यावर आहे, की या 3 गुणांचं सगळं वर्णन ऐकल्यानंतर स्वतःच्या स्वभावाची तपासणी करायची आहे. आणि त्यामध्ये जर कुठे रजतमाचे तरंग उमटताना दिसत असतील तर त्या तरंगाची लाट होऊ द्यायची नाही. आणि सत्वगुण जो आहे तो स्वभावामधला सतत चढता वाढता ठेवण्याचा प्रयत्न करायचा, कारण मला सुखरूप तत्वाशी एकरूप व्हायचं आहे. आता ते सुखरूप तत्व त्रिगुणातीत आहे, मग ते त्रिगुणातीत असताना मी या गुणांचा विचार का करायचा आणि सत्वगुण का वाढवायचा, असाही एक प्रश्न जो आहे तो आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येतो. पण सत्वगुण जो आहे तो आम्हाला त्या गुणातीत तत्वापर्यंत घेऊन जाणारा आहे आणि रजतम जे आहेत ते आम्हाला आमच्या गुणातीत स्वरूपापासून दूर दूर नेणारे आहेत. असा त्या ठिकाणी आपल्या समोर काय आहे तर स्पष्टपणे विचार मांडलेला आहे. आणि म्हणून आपल्या स्वभावातला सत्वगुण चढता वाढता ठेवणे हे माझं साधक म्हणून कर्तव्य आहे, ती माझी जबाबदारी आहे. आणि सत्वगुण जसा वाढत जाईल तसा परमार्थाचा अधिकार सुद्धा माझ्या ठिकाणी वाढताना दिसणार आहे. आणि म्हणून सत्वगुण जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आपण सातत्याने डॉक्टर काकांचं एक वाक्य दरवेळेला पाहण्याचा प्रयत्न करतो, की सकळ साधनांचं साधन हा सत्वगुण आहे. ज्याला कुठलीही साधना करायची आहे त्याने आधी सत्वगुणाचा विकास करावा. सत्वगुणाच्या विकासामध्ये एक महत्वाचं आहे ते म्हणजे सबका साथ सबका विकास, की सगळ्यांचाच विकास, आपल्या स्वतःसह कुटुंबाचा आणि समाजाचा विकास करण्याचं सामर्थ्य जे आहे ते या सत्वगुणाच्या ठिकाणी आहे. आता त्याच्या पुढचा विचार जो आलेला आहे तो 4 वर्णांचा विचार या ठिकाणी आपल्या समोर 41 ते 44 या श्लोकामध्ये भगवंतांनी मांडलेला आहे. हे 4 वर्ण जे आहेत ते एक महत्वाचं असं लक्षात घ्यायचं आहे की विश्वरूप दर्शनाचा समास आपण अध्याय आपण व्यवस्थित पाहिलेला आहे. आणि तो अध्याय पाहत असताना सर्व काही भगवंतापासूनच निर्माण झालेलं आहे, सर्व काही त्याच्यामध्येच स्थित आहे आणि सर्व गोष्टींचा लय सुद्धा त्याच्यामध्येच होतो आहे. हे जे मध्यवर्ती कल्पना आपण त्या अध्यायात पाहिलेली आहे तो वर्णाचा विचार करताना ती आपण इथे या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे, की हे 4 वर्ण कोणी निर्माण केलेले आहेत. तर भगवंत म्हणतात हे 4 वर्ण माझ्यापासूनच निर्माण झालेले आहेत आणि भगवंताच्या शरीराच्या एका अंशामध्ये सगळ्या गोष्टी स्थित आहेत असं भगवंतांनी सांगितलेलं असल्यामुळे वर्ण जरी 4 पद्धतीने इथे मांडलेले असले तरी एक भगवंत मात्र 4 वर्णामध्ये पूर्णपणे भरून राहिलेला आहे. म्हणून 4 वर्णातल्या लोकांनी आपापल्या वर्णाश्रमाप्रमाणे कर्म करून सुखरूप होण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण एकमेकांचा द्वेष करण्याचं काहीही कारण नाही. आणि द्वेषरहित जीवन जगण्याचा प्रयत्न हा गीतेचा अभ्यास करून तुम्हाला आम्हाला करायला भगवंत या ठिकाणी शिकवत आहे. आता ही संपूर्ण समाज रचना जी आहे ती सगळी एकमेकांवर अवलंबून असणारी अशी आहे. सर्व तऱ्हेच्या लोकांची या समाजाला नक्कीच गरज आहे.
त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांना सांभाळून एकमेकांना मदत करून जगण्याची काय केली पाहिजे तर या ठिकाणी ती कला विकसित केली पाहिजे। एकमेकांचा रागद्वेष न करता एकमेकांना सांभाळत एकमेकांना मदत करत करत सर्वांनी पुढे जाण्याचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी केला पाहिजे। आता हे 4 वर्ण कशासाठी निर्माण केलेले आहे तर समाजाची घडी व्यवस्थित त्या ठिकाणी सांभाळता यावी म्हणून या 4 वर्णांची काय आहे तर निर्मिती आहे। हे वर्ण जे आहेत ते कशामुळे निर्माण झालेले आहेत तर 3 गुणांच्या स्वभावांच्या कमी जास्तीपणामुळे हे वर्ण जे आहेत ते या ठिकाणी निर्माण झालेले आहेत असं सांगितलेलं आहे। आणि की प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीच्या ठिकाणी कोणती गुणसंपदा असणे आवश्यक आहे याचा जो विचार आहे तो या 4 वर्णाच्या गटामध्ये भगवंताने आपल्या समोर मांडलेला आहे। आता त्या 4 वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र। शूद्र असं म्हटल्यानंतर ते काही कमी दर्जाचे आहेत असं समजायचं अजिबात कारण नाही। इथं क्षुद्र असा उच्चार नाहीये, तर शूद्र म्हणजे तो ही एक वर्ण आहे आणि समाजाला अत्यंत उपयोगी असणारा असा तो एक वर्ण आहे। तर इथं आपल्या समोर मांडणी आहे की ब्राह्मण वर्ण जो आहे, आता पूर्वपार अशी पद्धत आहे की गुणांप्रमाणे वर्णाची निर्मिती, पण सद्यस्थितीमध्ये मात्र आपण जन्माप्रमाणे जाती ज्या आहेत त्या मानायला लागलेले आहोत आणि तो जातीयवाद फोफावून त्याचे दुष्परिणामही आपण सगळेजण भोगत आहोत। तर या ठिकाणी ती तशी मुळीच कल्पना नाही, तर गुणांप्रमाणे कर्म करायचे आहेत आणि ते कर्म जे आहेत त्या गुणांप्रमाणे वर्णाची निर्मिती आहे हे लक्षात घेऊन कुठल्या वर्णाचे गुण आपल्या ठिकाणी आहेत हे पाहायचं आहे आणि त्याप्रमाणे त्या वर्णाला अनुकूल असणारी गुणसंपदा जी आहे ती आपल्या ठिकाणी आणण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे। आता मांडणी अशी आहे की धर्म, संस्कृती, धर्मकृत्ये, त्यानंतर वेदांचं पठन, नंतर वेदविद्या शिकवण्याचं सामर्थ्य, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ब्राह्मण वर्णाने सांभाळायच्या आहेत। म्हणजे आपली संस्कृती, आपले धर्मग्रंथ, त्यानंतर आपली वैदिक संस्कृतीची जी काय विचारसरणी आहे ती सांभाळून ठेवण्याचं, त्याचं रक्षण करण्याचं काम जे आहे ते ब्राह्मण वर्गाकडे दिलेलं आहे। आता ज्याला ज्याला आपल्या संस्कृतीचं जतन करावंसं वाटतं, वैदिक संस्कृतीप्रमाणे जीवनाची समाजाची घडी बसवावीशी वाटते, ते सगळे ब्राह्मण वर्णाचे आहेत। मग जन्माला ते कुठल्याही जातीत आलेले असले तरी ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, अशी ही एक ब्राह्मणाची व्याख्या केलेली आहे। आणि ब्रह्म जाणण्याचा अधिकार जो आहे तो सर्व वर्णीयांना समान पद्धतीने दिलेला आहे। मग आता ज्याला हे धर्मकृत्य करायचे आहे, संस्कृती जपायची आहे, त्याच्या ठिकाणी कशाचा जास्तीत जास्त अभ्यास असला पाहिजे तर मन, इंद्रिये यांचा संयम म्हणजे शमधमाचा अभ्यास करण्याचं जे सामर्थ्य आहे, इंद्रियांना आवरून धरून संयमाने जीवन जगण्याची जी शैली आहे ती ह्या ब्राह्मण धर्माचं एक लक्षण म्हणून सांगितलेलं आहे। आता शमधमाचा अभ्यास करत असताना भोगाकडे प्रवृत्त होणाऱ्या मनाला पूर्णपणे आवरून धरत असताना अनिवार्य असे कष्ट जे आहेत ते मानसिकरित्या सोसण्याची तयारी त्या ठिकाणी असली पाहिजे। शरीर आणि अंतःकरण जे आहे ते अत्यंत शुद्ध, स्वच्छ विचारसरणींनी त्यांचं भरलेलं असलं पाहिजे। आचार, विचार आणि उच्चार या तिन्हीमध्ये सुद्धा एक वाक्यता त्या ठिकाणी असावी अशी अपेक्षा केलेली आहे की जे स्वतःला ब्राह्मण वर्णाचे समजतात किंवा त्या पद्धतीने कर्म करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या ठिकाणी ह्या गोष्टी असल्या पाहिजे। आचार, उच्चार आणि विचार यांची एक वाक्यता हे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे। नाहीतर समर्थ म्हणतात की आचार आणि विचार यांच्यामध्ये जर फरक असेल तर त्याला समर्थ हीन विवेक असा शब्द वापरतात। म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की अत्यंत आचरण शुद्ध असे हे असले पाहिजे। त्यानंतर क्षमाशील वृत्ती,
महत्वाचं आहे की अनेकांना सांभाळत सांभाळत पुढे नेण्याचा प्रयत्न ह्या वर्गाला करायचा असतो आणि म्हणून क्षमाशील असणं अत्यंत गरजेचं आहे। आता ही क्षमा कशा पद्धतीची आहे ते इतरांना विरोध करू शकत नाही म्हणून क्षमा केलेली आहे का विरोध करण्याचं सामर्थ्य असून सुद्धा एक आपल्या समोर उदाहरण देता येतं की ते म्हणजे मुलगा 2.5-3 वर्षाचा आहे आणि वडिलांच्या मांडीवर बसूनच तो त्यांच्या गालावर एक लगावून देतो। आता त्यांनी मारलेली जी थापड आहे ती त्या ठिकाणी कौतुकाने घेतली जाते कारण आपण काय करतोय हे त्याला काहीच कळत नाही। त्या ठिकाणी वडील जे आहेत ते हसत हसत ते झेलतात। मग आता इकडं सुद्धा आहे की समाजात ज्यांना असं मोठं मोठं कार्य करायचं आहे त्यांनी इतर माणसांचं जे वागणं आहे ते लहान मुलाचं वागणं जसा बाप अगदी सहजतेने स्वीकारतो त्याप्रमाणे या अज्ञानी लोकांचं वागणं जे आहे ते अत्यंत सहजतेने घेण्याची या ठिकाणी काय आहे तर गरज आहे। म्हणून क्षमाशील वृत्ती हे त्यांचं काय आहे तर भूषण आहे। त्यानंतर मनाचा सरळपणा, व्यंकटी सांडो असं पसायदानामध्ये मागणं मागितलेलं आहे। जे खळांची व्यंकटी सांडो म्हणजे सगळ्यांची जी वाकडी बुद्धी आहे, दुष्ट बुद्धी आहे, कुत्सित बुद्धी आहे त्या बुद्धीचा त्याग व्हावा। आता त्याग व्हावा ही त्यांनी केलेली मागणी आणि त्याग करावा हे आमच्या ठिकाणी निर्माण झालेलं साधन। ही जी सांगड आहे ती तुम्हाला आम्हाला घालता आली पाहिजे। मग इथं आहे की वेद, धर्मशास्त्र, ईश्वर यांच्यावर परिपूर्ण अशी जी श्रद्धा आहे ती त्या ठिकाणी विकसित असावी लागते। मुद्दा आपला काय चाललेला आहे की ब्राह्मण वर्णीयांसाठी नेमून ठेवलेलं जे काम आहे, जे कर्म आहे ते कर्म करत असताना त्याच्या ठिकाणी कशा प्रकारची गुणसंपदा असली पाहिजे तर क्षमाशील वृत्ती असली पाहिजे, आर्जवता असली पाहिजे, मनाचा सरळपणा असला पाहिजे, इतरांना सामावून घेण्याची वृत्ती असली पाहिजे आणि आपल्या धर्मग्रंथावर, आपल्या वेदांत शास्त्रावर परिपूर्ण श्रद्धा ठेवून त्यातले जे विचार आहेत, त्यातलं जे ज्ञान आहे, ब्रह्मविद्या आहे ती त्यांनी पूर्णपणे हस्तगत केलेली असली पाहिजे आणि ही गुणसंपदा त्याच्याजवळ असणं अत्यंत आवश्यक आहे। आणि त्यांनी जर ही गुणसंपदा कमावून हे कार्य केलेलं असेल तर त्याला निश्चित असं फळ प्राप्त होतं। समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले असं समर्थांची आपल्या समोर एक छान ओवी आहे की समजून उमजून करायला पाहिजे आणि समजून उमजून जर ते कर्म केलेलं असेल तर त्याला येणारं फळ जे आहे ते स्वतःचंही हित साधणारं आहे, प्रपंचाचंही हित साधणारं आहे आणि समाजाचं, राष्ट्राचं सुद्धा हित साधणारं आहे। आता यांच्या ज्या प्रापंचिक गरजा असतात त्या त्यांनी अत्यंत कमीत कमी ठेवल्या पाहिजे अशी एक अपेक्षा या ठिकाणी आहे। त्यांचा चरितार्थाचं जे साधन आहे ते साधन त्यांना कोणी सांभाळायचं आहे तर जे धर्मासाठी कार्य करतात, जे राष्ट्रासाठी कार्य करतात त्यांना राजाने सांभाळावं अशी पूर्वीची योजना आहे। आता राजाश्रय न म्हणता लोकाश्रयाच्या साह्याने त्यांना जीवन जगावं लागतं किंवा जीवन जगण्याची त्यांना पूर्णपणे सांभाळण्याची जबाबदारी जी आहे ती समाजावर आहे। आता यांचं अजून इथं आपल्या समोर मांडणी की यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह ही 6च्या 6 कर्मे जी आहेत ती या वर्णांकडून करणं अपेक्षित आहे आणि हे करत असताना त्यांना राजाने काय केलं पाहिजे तर सांभाळलं पाहिजे। आता अजून एक या ठिकाणी महत्त्वाचं असं की हे गुण जे आहेत ते जन्मजात त्याच्या ठिकाणी आलेले असतात का नंतर त्यांनी कमावलेले असतात तर काही गुण जे आहेत ते जन्मजात स्वभावासोबत जन्मासोबतच आपल्या बरोबर आलेले असतात। आता ते गुण ओळखावे आणि त्या गुणांप्रमाणे आपल्याला त्या वर्णाचं काम करायचं आहे हे निश्चित झाल्यावर त्या वर्णासाठी सांगितलेले जेवढे काही गुणसंपदा आहे ती जास्तीत जास्त आपल्या ठिकाणी आणण्याचा त्या अधिकाऱ्यांनी, मनुष्याने काय केला पाहिजे तर प्रयत्न केला पाहिजे। हल्ली पहा
आपण पाहतो की मुलांचं शिक्षण चाललेलं असतं, ते शिक्षण चाललेलं असताना आई वडिलांनी जर त्यांच्यावर काही जबरदस्ती केलेली असेल, स्वतःचे स्वप्न जर अपूर्ण राहिलेले असतील तर ते मुलाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल तर त्या ठिकाणी त्यांच्यावर काय केलं जातं, तर तू इंजिनियरच झाला पाहिजे, तू डॉक्टरच झाला पाहिजे, असं त्यावर काय केलं जातं, तर अपेक्षा ठेवून त्या पद्धतीने त्यांना अभ्यास करायला लावला जातो. परंतु त्यांच्या ठिकाणी कुठल्या विषयामध्ये जास्ती गती आहे याचा त्यांचं प्रगती पुस्तक पाहता पाहता जर आई वडिलांनी अभ्यास केलेला असेल तर जिथं त्यांना सहज कमी श्रमामध्ये जास्ती मार्क्स मिळू शकतात अशा ठिकाणीच त्यांची प्रगती जास्ती लवकर होऊ शकते हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे जर त्यांना पुढचं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला तर ते त्या त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतात, लवकर यशस्वी होऊ शकतात. परंतु त्यांची आवड लक्षात न घेता आपली आवड जर त्यांच्यावर लादलेली असेल तर त्यांना ते प्राप्त करण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात आणि अपार कष्ट करून सुद्धा अपेक्षित असणारं योग्य असणारं असं जे यश आहे ते जर त्यांच्या पदरात पडलं नाही तर त्या ठिकाणी भरपूर नैराश्य जे आहे ते त्यांच्या ठिकाणी येऊ शकतं. आणि म्हणून महत्वाचं आहे की इथं सुद्धा जन्मजात काही गुण आपल्यासोबत आलेले असतात, त्या गुणांमध्ये आपणच आपलं परीक्षण करायचं आहे आणि आपण कुठल्या वर्णाचं कर्म योग्य पद्धतीने करू शकतो आणि आपली प्रगती साधू शकतो ते लक्षात घेऊन पुढची वाटचाल केली पाहिजे. आता ज्या वर्णात आपण जन्माला आलेले आहोत तेच कर्म आपण कायमचं करत राहू असंही त्या ठिकाणी होऊ शकत नाही. महाभारत काळी सुद्धा इथं उदाहरण दिलेलं आहे की द्रोणाचार्य हे मूळचे ब्राह्मण असून सुद्धा त्यांनी युद्धाचं कर्म जे आहे ते केलेलं किंवा धनुष्य विद्या शिकवण्याचं जे कार्य आहे तेही केलेलं दिसून येत आहे. त्यानंतर हल्लीच्या काळातही आपण पाहतो की एकाच घरामध्ये चारही वर्णाचे गुण असणारे लोक एकत्र असू शकतात. की जन्माला जरी ब्राह्मण म्हणून आलेले असले तरी वैश्य वृत्ती अत्यंत चित्तामध्ये बळावलेली असेल तर ते व्यापार वगैरे करतात. आता आपण पाहतो की पुणा गाडगीळ आहेत, त्यानंतर आंबेवल्ले देसाई आपल्या समोर आहेत, हे सगळे जण वैश्य वृत्तीने कर्म करणारे आपल्याला दिसतच आहेत. मग आता तिकडं जर त्यांची प्रवृत्ती असेल तर त्याला आवश्यक असणारी जी गुणसंपदा आहे ती त्यांनी कमावली पाहिजे. एवढा या ठिकाणी मुद्दा जो आहे तो आपण स्पष्टपणे लक्षात घेतला पाहिजे. आता धर्म, संस्कृती, त्यानंतर आपल्या वैदिक वाङ्मय याची जशी व्यवस्था ब्राह्मणाकडे दिलेली आहे तसं समाजाच्या रक्षणासाठी, देशाच्या रक्षणासाठी क्षत्रिय वर्णाची जी आहे ती योजना केलेली आहे. आता त्यांच्या ठिकाणी कुठले कुठले गुण आवश्यक आहेत तर शौर्य, धैर्य, सावधपणा, त्यानंतर दुसऱ्यावर छाप टाकण्याची क्षमता आणि युद्ध प्रसंगी माघारी न वळणे म्हणजे कर्तव्यापासून माघार न घेणे हे गुण जे आहे ते त्यांच्या ठिकाणी अत्यावश्यक आहेत आणि ते गुण कमवूनच मग त्यांनी युद्ध प्रसंगी त्या ठिकाणी गेलं तर ते शोभण्यासारखं आहे. आणि फक्त त्या वर्णात जन्माला आलेला आहे, त्या जातीत जन्माला आलेला आहे म्हणून ते कर्म करायला गेला, पण ही गुणसंपदा जर त्याच्या ठिकाणी नसेल तर त्या ठिकाणी नक्कीच फजिती होऊ शकते. आता महत्वाचं आहे की यांच्यावर जबाबदारी काय आहे राजे लोकांवर. तर आपण शिवाजीच्या मागे सुद्धा जी बिरुदावली लावतात त्याच्यामध्ये पाहतो गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणजे ब्राह्मणांची, त्यानंतर गोमातेची सेवा करणारे, त्यांना सांभाळणारे असे हे राजे असावे लागतात. मग ह्या राजांजवळ इतरांना सांभाळण्याची जबाबदारी असल्यामुळे त्यांच्याजवळ संपत्तीचा साठा सुद्धा भरपूर असला पाहिजे आणि म्हणून पराक्रम गाजवून संपत्ती मिळवणे हा जो गुण आहे तो यांच्या ठिकाणी नक्कीच असावा लागतो. कारण ते जर असेल तरच इतरांना सांभाळू शकतात आणि जर संपत्ती नसेल, जर स्वतःजवळच काही नसेल तर इतरांना ते कसे सांभाळणार आहेत. आणि म्हणून यज्ञ वगैरे करून, अश्वमेधासारखा यज्ञ, राजसूय सारखा यज्ञ करून ती धनसंपदा जी आहे ती त्यांनी जरूर मिळवली पाहिजे आणि ती मिळवून त्याचा विनियोग जो आहे तो आपला राष्ट्र
जे आहे ते सांभाळण्यासाठी, त्यानंतर धर्म सांभाळण्यासाठी कार्य करणारे जे ब्राह्मण आहेत त्यांना सांभाळण्याचं सुद्धा उत्तरदायित्व जे आहे ते त्यांच्या ठिकाणी आहे। आणि म्हणून क्षत्रियांना खरं तर यज्ञ, दान आणि तप या 3 गोष्टी सर्व वर्णातल्या लोकांनी करत राहिल्या पाहिजेत असं आपण या अध्यायातच पाहिलेलं आहे। मग 3 गुणांप्रमाणे तिघांचे यज्ञ, दान, तप कसे असतात तेही त्या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। नंतर आपल्या समोर आहे की वैश्य। आता वैश्य जे आहेत त्यांनी काय करायचं आहे तर जनावरे सांभाळणे, शेती करणे, व्यापार करणे इत्यादी गोष्टी ज्या आहेत ते अत्यंत संपन्नतेने करून त्यांनी त्या पैशाचा विनियोग इतरांचं पोट भरण्यासाठी म्हणून काय केलं पाहिजे तर त्याचा विनियोग केला पाहिजे। आता हे करत असताना इथं आपल्या समोर मांडणी आहे की पाणी पुरवठा करणे, रस्ते बांधणे, वीज निर्मिती करणे, ते प्रत्येक ठिकाणी वीज नेऊन पोहोचवणे इत्यादी जे कामे आहेत ते ह्या लोकांनी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। मग आता शेती, व्यापार इत्यादी गोष्टी करत असताना त्यांना थोडीशी सूट काय दिलेली आहे तर त्यांनी जे जे निर्माण केलेलं आहे ते निर्माण केलेल्या वस्तू बाजारात विकत असताना ज्या किमतीमध्ये ते निर्माण केलेलं आहे त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त किंमत देऊन ते विकणं, ह्याची जी सवलत आहे ती या वैश्यांना जरूर दिलेली आहे। कारण त्याच्या मागे, त्यांच्या निर्मितीच्या मागे भरपूर काय आहे तर कष्ट आहेत, परिश्रम आहेत, म्हणून त्या परिश्रमाच्या बदल्यामध्ये त्यांनी थोडेफार जास्ती पैसे घेतले तर चालण्यासारखं आहे। पण त्या ठिकाणी जर भरपूर लुटण्याचा विचार असेल तर मात्र तो समाजासाठी काय आहे तर घातक आहे। म्हणून संपत्ती मिळवताना जास्तीत जास्त त्या ठिकाणी त्यांनी ती मिळवायची आहे, परंतु मिळवलेली संपत्ती दान करण्याची उदारता सुद्धा त्यांच्या मनामध्ये जी आहे ती त्यांनी सांभाळण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता त्यांना मिळालेल्या जास्तीच्या पैशातून त्यांनी देवालये बांधणे, अन्नछत्र घालणे, रुग्णालये बांधणे इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे। आणि आता हे 3 वर्णाचे जे लोक आहेत, समाज आहे, त्या सगळ्यांना पूरक असं जे काही काम करावं लागतं ते या शूद्रांनी करावं अशी व्यवस्था आपली पूर्वीची आहे की सगळ्यांना लागणारी जी गरज आहे ती त्यांनी भागवली पाहिजे। आता रुग्णालय बांधल्यानंतर त्या रुग्णालयामध्ये काही डॉक्टर्स आपली सेवा देतील त्यावेळेला परिचारिका त्या ठिकाणी लागतात, वॉर्ड बॉय त्या ठिकाणी लागतात, नंतर हॉस्पिटल स्वच्छ करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी कित्येक जण लागतात। तर ही जी सेवा आहे ती या वर्णातल्या लोकांनी करावी असं म्हटलेलं आहे। त्यानंतर क्षत्रिय म्हणून ज्या वेळेला युद्धावर जातात त्या युद्धावर गेलेल्या लोकांना सुद्धा काय काय करावं लागतं तर त्यांनाही अन्न पाणी लागतं, मग त्या ठिकाणी स्वयंपाकाची सेवा करण्याचं काम आहे। त्यानंतर त्यांना सुद्धा कटिंग करणे, दाढी करणे इत्यादी गोष्टी कराव्या लागतात। मग नाभ्याची गरज आहे, त्यांचेही कपडे धुण्याची गरज असते, मग धोब्याची गरज आहे। तर हे कर्म सुद्धा या वर्णातल्या लोकांनी स्वतःचं पोट भरण्यासाठीचा तो एक उद्योग म्हणून मनापासून करण्याचा प्रयत्न करावा। आता ह्या पद्धतीने 4 वर्णांना कुठले गुण आवश्यक आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीने काम करावं ते आपल्या समोर इथं व्यवस्थित मांडणी केलेली आहे। आणि उद्देश त्या वर्णाचा महत्त्वाचा सांगितलेला आहे की समाज व्यवस्था व्यवस्थित चालावी, सगळ्यांनी एकमेकांना पूरक होऊन राहावं आणि गुण्या गोविंदांनी नांदावं म्हणून ही व्यवस्था आहे। जातीचं राजकारण करून सगळा समाज बिघडवण्यासाठी ही व्यवस्था नाही, हे पक्क काय झालं पाहिजे तर तुमच्या आमच्या लक्षात असलं पाहिजे। इथं म्हटलेलं आहे पुढे की वर्ण धर्म पालनाने प्रेय व श्रेयाची प्राप्ती होते। प्रेय आणि श्रेय अशा 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत। आता प्रेयाची प्राप्ती म्हणजे जीवन जगत असताना आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा ह्याची जी गरज असते ती भागवण्यासाठी जी जी धनसंपदा मिळवावी लागते त्याला प्रेय असं म्हटलेलं आहे।
आणि श्रेय म्हणजे पारमार्थिक अधिकार वाढवण्यासाठी आपल्याला जे जे लागतं ते आपल्या वर्णानुसार कर्म करण्याने आपल्याला त्याचं सुद्धा चित्त शुद्ध होत जाऊन त्याची प्राप्ती होत जाते। जन्मजात स्वभावानुसार आपल्या वाटणीला आलेले कर्म जरी सदोष वाटत असले तरी ते टाकू नये। आता कुठलंही कर्म जे आहे त्याला थोडं फार दोष चिकटलेलाच आहे अशी मांडणी आहे की कर्म म्हटलं की कर्म म्हटले की त्यामध्ये काय आहे तर इंद्रियांची हालचाल आहे, त्या जीवात्म्याचा संकल्प आहे, तो संकल्प जर व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी दोष जो आहे तो उत्पन्न होत नाही। पण कर्म करणाऱ्याचा हेतू जर मुळात चांगला नसेल तर त्या कर्मामध्ये सुद्धा दोष निर्माण होतात। इथं उदाहरण दिलेलं आहे की कुठंही अग्नी पेटवायचा असेल तर तो अग्नी पेटवताना धूर जसा निर्माण होतोच, धुराशिवाय अग्नी जसा असू शकत नाही, त्याप्रमाणे हे जे सगळे कर्म आहेत त्या कर्माला थोडाफार तरी दोष काय आहे चिकटलेला आहे। त्याचं एक उदाहरण आहे की अन्न खाण्याचं कर्म जे आहे ते प्रत्येक जीवाला करावंच लागतं। वरदानंद भारती त्या ठिकाणी म्हणतात की माणूस जेवढं अन्न खातो त्यातला अन्न खाण्यामुळे अर्धा भाग जो आहे तो त्याला त्याच्या शरीरासाठी उत्तम पद्धतीने काय होतो तो उपयोगाला येतो। आणि चवीढवीने जास्तीचं अन्न खाल्ल्यामुळे आता अन्नच खाल्लेलं आहे त्याने पण त्या खाल्लेल्या अन्नापैकी अर्ध्या भागाचा त्याच्या शरीर रक्षणासाठी शरीर पोषणासाठी उपयोग होतो आणि खाल्लेल्या अर्ध्या भागाचा उपयोग जो आहे तो डॉक्टरांना होतो। म्हणजे आता त्या कर्मात काय निर्माण झालेलं आहे, चवढव जर जास्ती असेल, जिभेचे चोचले जर जास्ती असेल तर आवडीचा पदार्थ जो आहे तो जास्ती खाल्ला जातो। आता जास्ती खाताना सुख नक्कीच वाटतं पण ते परिणामी काय होतं, त्याचा परिणाम काय होतो, जे अन्न जास्त खाल्लेलं आहे ते नंतर बंद करायला लावतात डॉक्टर। ह्या पद्धतीने त्याचा परिणाम जो आहे तो तुम्हाला आम्हाला भोगावा लागतो। आता व्यावहारिक हित त्याला प्रेय म्हटलेलं आहे आणि पारमार्थिक म्हणजे अलौकिक हिताला श्रेय असं म्हटलेलं आहे। धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 पुरुषार्थ जे आहेत ते 4ही पुरुषार्थ आपल्याला कमवायचे असतात पौरुष प्रयत्न करून। आता लौकिक हित अर्थ आणि कामामध्ये आहे आणि पारमार्थिक हित जे आहे ते धर्म आणि मोक्ष या 2 पुरुषार्थामध्ये आपलं साठवलेलं आहे। आणि म्हणून जर आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे योग्य कर्म भगवंताचं मनोगत म्हणून आपुले जे कर्म विहित ते भगवंताचे मनोगत असं लक्षात ठेवून जर कर्म करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला श्रेय आणि प्रेय दोन्हीची सुद्धा प्राप्ती होऊ शकते। म्हणजे दोन्ही प्रकारचं हित जे आहे ते आपल्याला प्राप्त होऊ शकतं। ह्यालाच अभ्युदय आणि निश्रेयस असं सुद्धा उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे। अभ्युदय म्हणजे प्रापंचिक जीवनामध्ये मिळवलेलं यश आणि निश्रेयस म्हणजे पारमार्थिक जीवनामध्ये प्राप्त झालेलं यश, याला निश्रेयस असं म्हटलेलं आहे। आता स्वतःच्या कर्माशी निष्ठा आणि प्रामाणिकपणा या 2 गोष्टी सांभाळत जर आपण कर्म केलं तर ह्या दोन्हीची सुद्धा प्राप्ती तुम्हाला आम्हाला नक्की होऊ शकते। प्रश्नोपनिषदामध्ये आपल्या समोर आहे की पिप्पलाद मुनींकडे 6 शिष्य पारमार्थिक हित साधण्यासाठी गेलेले आहेत आणि हे 6च्या 6 शिष्य कसे आहेत तर लौकिकातलं संपूर्ण यश प्राप्त केलेले आहेत। म्हणजे प्रेय नावाचं हित जे आहे ते पूर्ण साधलेले आहेत आणि असे नंतर पारमार्थिक हित साधण्यासाठी कुठे गेलेले आहेत तर ऋषी मुनींकडे गेलेले आहेत। नाहीतर आपली एक कल्पना असते की ज्याला प्रपंचातलं काही जमत नाही त्याने परमार्थाकडे वळावं, करून करून भागला आणि देवपूजेला लागला अशा पद्धतीची म्हण सुद्धा आपल्या समोर आहे की ज्याला इकडचं काही जमत नाही किंवा इकडचं करून करून कंटाळला म्हणून आता तो परमार्थाला लागला असं नव्हे। या संदर्भामध्ये आदरणीय मारुतीबाबा नेहमी एक सांगायचे की भिक्षा फेरीच्या निमित्ताने अनेक प्रदेशामध्ये अनेक गावांमध्ये त्यांचं हिंडणं असायचं आणि ते म्हणायचे की असा अनुभव आहे की पूर्वीच्या काळी 3-3, 4-4 मुलं असायचे, त्यातला एखादा मुलगा तरी
प्रापंचिक दृष्ट्या काहीच उपयोगाचा नसायचा। आळशी असेल किंवा काम न करणारा असेल, विद्या न शिकणारा असेल, त्यावेळेला त्याच्या आई वडील भिक्षाफेरी करत असताना जर आम्हाला भेटले, त्यांच्या घरी आमचं जाणं झालं, तर आम्हाला म्हणायचे की अहो इकडचा तो आमच्या काहीच कामाचा नाही, आता त्याला तुमच्याकडे घेऊन जा। म्हणजे इकडचा कामाचा नाही म्हणून तिकडे घेऊन जा असं नव्हे, तर तिकडे गेल्यानंतर सुद्धा कष्ट भरपूरच आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे अशी गल्लत काहीतरी होते। तर दोन्हीकडे प्रपंच असू दे अथवा परमार्थ असू दे, समर्थ म्हणतात गुणसंपदा जी आहे, विवेक जो आहे तो आवश्यकच आहे। मग प्रेयाची निवड केली तरी विवेकाची आवश्यकता आहे, त्यानंतर भरपूर परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे, कष्ट करण्याची आवश्यकता आहे, तसंच श्रेय प्राप्तीसाठी सुद्धा ह्याच गुणांची आवश्यकता आहे। म्हणून जयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परत्र पुससी काही, की ज्याला ऐहिकातच काही जमवता येत नाही तो इकडे परमार्थामध्ये कसा वर जाणार आहे। मग गुणसंपदा जी आहे ती दोन्हीकडे नक्कीच काय आहे तर अत्यंत आवश्यक आहे। आता कर्म तर गुणांप्रमाणे करायचे आहे, जे भगवंतांनी सांगितले ती गुणसंपदा अंगी बाणवून ते कर्म नक्कीच करायचे आहेत। पण हे कर्म केल्यानंतर सुद्धा विधी ते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देऊनी जाळीत कर्मफळे, हे जे आहे ते महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे। समर्थ सुद्धा आपल्या समोर मांडणी करतात की लहान थोर काम काही केल्या वेगळे होत नाही, की लहान असो किंवा मोठं असो ते कर्म जे आहे ते आपल्याला करावंच लागतं। मग करावंच लागतं ते अत्यंत कौशल्यपूर्ण, म्हणजे वर्णाश्रमोचित असं का न करू, ते करायचंच आहे। तर योग्य मार्गदर्शन घेऊन कर्मामागचं तत्वज्ञान जाणून ते करायला हरकत नाही। पण ते केल्यानंतर सुद्धा पुढे एक प्रश्न की कर्मा वेगळे न व्हावे तरी कास या कर्म करावे, की ते जे कर्म करायचं आहे ते प्रकृतीकडनं गुणांप्रमाणे घडणार आहे। त्याचा कर्ता जो आहे तो मी आहे असं मात्र अजिबात समजायचं नाही, कारण असं जर समजलं तर कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती जी आहे त्यामध्ये तो जीवात्मा जो आहे तो अडकून पडण्याची शक्यता आहे। आणि म्हणून वेळच्या वेळी वर्णाश्रमाप्रमाणे गुणांप्रमाणे ते कर्म व्यवस्थित करायचे आहेत, पण केल्यानंतर भगवंताला समर्पित करायचे आहेत। भगवंताला आवडेल असं, भगवंताला स्मरून आणि भगवंताला अर्पण करून असं जर कर्म घडलं तर श्रेय आणि प्रेय दोन्हीचीही व्यवस्थित पद्धतीने तुमच्या आमच्या समोर त्याची जी फळं आहेत ती नक्की न मागता सुद्धा मिळत राहतात। आता ही जीवसृष्टी जी आहे ती परमेश्वरापासून निर्माण झालेली आहे आणि जीवस्य जीवनम या न्यायाने ही जीवसृष्टी जी आहे ती परस्परावर अवलंबून आहे। आपण जसं आपल्या शरीराचे सगळे अवयव आपलेच आहेत आणि प्रत्येक अवयव आपल्या उपयोगाचा आहे म्हणून त्याची जशी काळजी वाहतो, तसं हे सर्व वर्णातील जे लोक आहेत ते सुद्धा आपलेच आहेत असं समजून आत्मवत परावेते मानित जावे, अशा समर्थांनी त्या संदर्भामध्ये आपल्याला एक महत्वाची काय करून ठेवलेली आहे तर जाणीव करून दिलेली आहे की आत्मवत परावेते मानित जावे, ते सुद्धा आपल्यासारखे जीवात्मे आहेत हे लक्षात ठेवून त्यांच्याशी आचरण जे आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीचं माणुसकीचं असलं पाहिजे। एकमेकांचा द्वेष न करता एकमेकांना सांभाळत पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि हे सगळे वर्ण सांभाळण्याची जबाबदारी, ही गुणसंपदा सांभाळून ठेवण्याची जबाबदारी कोणावर आहे तर माणसाने आहे। प्रत्येकाला परमेश्वराने जन्मजात एखादा गुण जो आहे तो देऊन ठेवलेलाच असतो आणि तो गुण बरोबर ओळखून जर त्याचा विकास आम्ही केला तर त्या ठिकाणी यश जे आहे ते नक्की प्राप्त होतच। आणि ते गुण जे आहे ते भगवंताच्या ठिकाणी जर समर्पित करण्याचा प्रयत्न केला तर त्या गुणसंपदेद्वारेच भगवंताची एक सुंदर उपासना निर्माण होऊ शकते। समर्थांचा नरदेह स्तवन नावाचा एक छान समास आहे आणि त्यामध्ये नरदेह सार्थकी लावायचा का व्यर्थ घालवायचा, आणि सार्थकी लावायचा असेल तर आपल्या ठिकाणची गुणसंपदा जी जन्मजात आहे ती ओळखायची
आणि ती ओळखून त्याचा विकास करायचा आणि भगवंताची सेवा करण्यासाठी काय करायचं आहे तर त्या गुणांचा उपयोग करायचा। आता एखाद्याला सुंदर गळा जो आहे तो जन्मजातच असतो, मग त्या सुंदर गळ्यालाच पैलू पाडण्याचा प्रयत्न करायचा आणि भगवंताची सेवा म्हणजे भजन म्हणणे, त्यानंतर कीर्तन करणे, मधुर वाणीने इतरांना हितोपदेश करणे, असा त्या गळ्याचा उपयोग करून भगवंताच्या ठिकाणी ते समर्पित करता येतं। एखाद्याला सुंदर चित्र काढता येतात, आता निसर्गाचे चित्र काढणार, अजून काय म्हणतात त्याला की विडंबन दाखवणारे असे सुद्धा चित्र त्या ठिकाणी तो काढू शकतो। पण त्याने जर भगवंताचे, संतांचे असे जर चित्र काढण्याचा प्रयत्न केला किंवा एखादा सुंदर उपदेश त्या चित्राच्या माध्यमातून दाखवण्याचा जर प्रयत्न केला तर ती सुद्धा भगवंताची सुंदर अशी उपासना होऊ शकते। एखाद्याला जन्मजात हाताला चांगली चव असते, आता हाताला चांगली चव म्हणजे स्वयंपाक त्याचा अगदी प्रमाणात काही न टाकता, मोजून मापून न टाकता सुद्धा त्याचा स्वयंपाक उत्तम होऊ शकतो। मग अशाने अखंड भगवंताची सेवा म्हणून तो स्वयंपाक भगवंताचा नैवेद्य म्हणून करण्याचा प्रयत्न केला किंवा जेव्हा केव्हा स्वयंपाक केला असेल तेव्हा जर तो भगवंताला अर्पण नैवेद्याच्या निमित्ताने केलेला असेल तर त्याच्या माध्यमातून ती भगवंताची काय होऊन जाते तर सेवाच होते। मग आपल्याला मिळालेली बुद्धी, आपल्याला मिळालेलं शरीराचं सामर्थ्य, आपल्या ठिकाणी असलेली एखादी कला, या सगळ्या गोष्टी आपणच आपल्या ठिकाणी ओळखायच्या आहेत आणि त्या ओळखून त्याचा विकास करून ते भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता इथं महत्वाचं आहे की वैद्यकीय व्यवसाय जर कोणाला करायचा असेल तर आता पूर्वीच्या काळी हे वैद्य जे आहेत ते जास्तीत जास्त कोण असायचे तर ब्राह्मण वर्णाकडे ते दिलेलं आहे। पण इथं म्हटलेलं आहे की आता कोणीही डॉक्टर होऊ शकतो, मग डॉक्टर होण्याची त्याची इच्छा असेल तर त्यांनी जरूर व्हावं, परंतु त्या ठिकाणी ब्राह्मणी गुणसंपदेने। आता डॉक्टरचं बोलणं कसं पाहिजे तर त्याच्या नुसत्या बोलण्यावरून, त्यांनी दिलेल्या आश्वासनावरूनच त्या रोग्याचं अर्ध दुखणं जे आहे ते कमी झालं पाहिजे। पण रोग्याला पाहिल्याच तुमचं जर आता काही खरं नाही आणि त्यानंतर त्या रोग्यांना इकडं फिरवा तिकडं फिरवा, आता आपण पाहतो काय परिस्थिती आहे ती। मग त्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर वैश्यवृत्ती घुसली आणि त्याचं व्यापारीकरण जर सुरू झालं तर समाजाचा सुद्धा किती घात होतो आणि पेशंटचा डॉक्टरवरचा विश्वास जो आहे तो विश्वास सुद्धा पूर्णपणे उडून जातो। म्हणून ज्याला डॉक्टर व्हायचं असेल त्यांनी जरूर व्हावं, पण डॉक्टर झाल्यानंतर म्हणजे वैद्यकीय स्वीकारल्यानंतर पेशंट हे परमेश्वराचंच एक रूप आहे असं समजून त्याची सेवा करण्याचा प्रयत्न, आपण कमावलेलं ज्ञान जे आहे ते त्यासाठी पूर्णपणे वापरण्याची जी क्षमता आहे ती त्याने विकसित केली पाहिजे आणि पेशंटला लुबाडण्यापेक्षा त्याला बरं करण्याकडे त्याचं जे लक्ष आहे ते अधिक असलं पाहिजे। असं जर असेल तर ते बरोबर जमण्यासारखं आहे। आता एखादा ब्राह्मण जातीत कुळात जन्माला आलेला आहे, पण त्याला जर लष्करात जायचं असेल तर त्या ठिकाणी गेल्यानंतर नुसतीच क्षमाशील वृत्ती असून त्याला चालणार आहे का तर शत्रूला क्षमा करून जर वारंवार त्याने पकडून आणलं आणि सोडून दिलं तर नुकसान कोणाचं होणार आहे तर आपल्या देशाचंच नुकसान होणार आहे। म्हणून त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी ते गुण आवश्यक नाही, तर कुठल्या गुणांचा कुठे नेमका उपयोग आहे हे लक्षात घेऊन आपली आवड आणि त्या आवडीला असणारे त्या वर्णीयाचे गुणधर्म हे सगळं त्याने आधी शिकून घ्यावं आणि त्यानंतर ते कर्म करण्याचा काय करावा तर प्रयत्न करावा। आता ही चारही प्रकारची जी कर्मे आहेत ती आपापल्या गुणदोषांनी युक्त असून त्यातील दोषांचा विचार न करता ती कर्तव्य भावनेने करावे असं या ठिकाणी आपल्या समोर मांडणी आहे। आता ब्राह्मणाचं कर्म करत असताना कित्येकदा त्याची निंदा नालस्ती जी आहे ती समाजाकडून होतच राहते, पण त्या ठिकाणी त्याने अत्यंत क्षमाशील राहून आपल्याला जे कार्य नेमलेलं आहे ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आता क्षत्रिय जो आहे त्याच्या ठिकाणी इतरांना मारण्याचं त्याला कर्म करावंच लागतं। आता इतरांना मारल्यानंतर त्याला छिन्न विछिन्न केल्यानंतर माणूस म्हणून अंतःकरण जे आहे
ते त्या ठिकाणी द्रवीभूत होण्याची शक्यता असतेच असते, पण तरी सुद्धा त्याला ते कर्म जे आहे ते करावंच लागतं. म्हणजे प्रत्येक कर्माच्या मागे असा कुठला ना कुठला तरी दोष नक्की आहे, पण तो दोष स्वीकारूनही आपलं कर्म जे आहे ते उत्तम तऱ्हेने करण्याचा प्रयत्न साधकांनी केला पाहिजे. आपलं कर्तव्य एकदा कर्तव्य म्हणून ते लक्षात घेतलं की मग त्या ठिकाणी आपला चॉईस संपलेला आहे आणि भगवंताचं जे मनोगत आहे तेच आपलं विहित कर्म आहे लक्षात ठेवून ते करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता भगवद्गीता आपण पाहतो आहे, क्षत्रिय असून सुद्धा अर्जुनाला संन्यास घेण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. पहिल्याच अध्यायामध्ये आपण त्याचं सगळं पाहतो आहे की त्याला आहे कोण आणि करायला काय निघालेलं आहे. आणि त्या वेळेला भगवंत त्याला म्हणतात की अरे तुला असं वाटतंय का की तुला हे कर्म जमणार नाही, पण तुझे हाडं सुद्धा ते कर्म करत राहतील. आता याचा अर्थ काय की स्वभावजात जे गुण आपण बरोबर घेऊन आलेले आहोत ते आपल्याला आपल्या त्या गुणाप्रमाणे कर्म करायला भाग पाडणारच आहेत. मग असं जर आहे तर ते कर्म अत्यंत योग्य पद्धतीने शास्त्राला विचारून विवेकाने जर करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी यश जे आहे ते नक्की चांगलं असं मिळत राहतं. आणि म्हणून वर्णातल्या चारही वर्णातल्या लोकांनी एकमेकांना नावं न ठेवता आपल्या गुणांप्रमाणे ते कर्म भगवंतानी सांगितलं तसं करून भगवंताला अर्पण करून जर करण्याचा प्रयत्न केला तर कर्म करून सुद्धा निर्लेपता जी आहे ती त्याला नक्की त्या ठिकाणी मिळू शकते. आता पुढचा श्लोक जो आपल्या समोर ठेवलेला आहे तो नैष्कर्म्य सिद्धीचा ठेवलेला आहे की कोठेही आसक्ती नसलेला, अंतःकरण स्वाधीन ठेवणारा आणि कोणत्याही विषयाची इच्छा नसलेला विरक्त पुरुष कर्मफलाच्या संन्यासाने ब्रह्मरूप नैष्कर्म्य सिद्धी मिळवू शकतो. आता महत्वाचं आहे की कर्तव्य कर्म तर करायचे आहेत, परंतु ते करत असताना अनासक्त वृत्तीने करायचे आहेत. आता ही अनासक्त वृत्ती बाळगण्यासाठीच तर हा सगळा अभ्यास जो आहे तो तुम्हाला आम्हाला करावा लागतो. आता कर्मफळाच्या ठिकाणी अजिबात आसक्ती नाही, म्हणजे फळाची इच्छा नाही, तर भगवंतानी हे सांगितलेलं आहे म्हणून मला ते केलं पाहिजे. श्री गुरूंनी मला हे सांगितलेलं आहे म्हणून ते मला केलं पाहिजे. माझ्या वडिलांची आज्ञा आहे म्हणून मला ते केलं पाहिजे. या पद्धतीने जर हे कर्म चाललेले असतील तर मला वाटतं म्हणून असा भाग त्या ठिकाणी नाहीच आहे. तर मग कसं आहे, तर गुरुनी सांगितलं म्हणून, वडिलांनी सांगितलं म्हणून, शास्त्रांनी सांगितलं म्हणून, माझ्या कुळ परंपरेप्रमाणे ते करावं लागतं म्हणून ह्या पद्धतीने जर ते कर्म केलं तर त्या ठिकाणी आसक्ती नावाचा मळ जो आहे तो राहत नाही. स्वतःच्या संकल्पातून ज्या वेळेला करतो मी हे करीन, मी हे मिळवीनच, मी ते केलंच पाहिजे, ह्या पद्धतीने मी स्वतःचा त्या ठिकाणी असतो त्यावेळी वेळेला अपेक्षा ही जे कर्म केलं त्याच्या परतफेडीची अपेक्षा मनामध्ये असेल तर तिथं आसक्तीचा प्रश्न येतो. पण इथं म्हटलेलं आहे की कोठेही आसक्ती नसलेला, अंतःकरण स्वाधीन ठेवणारा, कर्म करता करता मध्येच ते सोडून द्यावंसं वाटतं, मध्येच धडसोड वृत्ती त्या ठिकाणी निर्माण होते, त्यानंतर अपेक्षित यश मिळत नाही म्हणून ते आधीच अर्धवट सोडून दिलं जातं. या पद्धतीचं काही न करता स्वतःचं अंतःकरण स्वाधीन ठेवणारा, मला काय वाटतं हे लक्षात न घेता भगवंत काय सांगतो ह्याच्यावर जास्ती लक्ष केंद्रित करणारा, त्यानंतर कोणत्याही विषयाची इच्छा नसलेला विरक्त पुरुष कर्मफलाच्या संन्यासाने. आता ही नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे काय आहे, तर नैष्कर्म्य सिद्धीमध्ये कर्म सोडून द्या असं सांगितलेलं नाही. हे आधी पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं आहे की कर्माचा त्याग सांगितलेला नाही, तर कर्म फलाचा आणि त्यानंतर मी करता आहे या भूमिकेचा त्याग करायला सांगितलेला आहे. आता आत्मरूप जो मी आहे तो कसा आहे, तर आत्मरूप मी जो आहे तो अकर्ता आहे. जीवरूप मी जो आहे तो कर्म करणारा आहे. पण जीवरूप मी कर्म करणारा जरी असला तरी त्याला ते कर्म कसं करावं हे कोणी सांगितलेलं आहे, तर शास्त्राने आणि गुरुनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तिथं सुद्धा तो निमित्त मात्र आहे. दोन गोष्टी जर लक्षात असतील
आत्मरूप मी अकर्ता आहे आणि जीवरूप मी जो आहे तो जीवरूप मी निमित्त मात्र आहे. युद्धासारखं एवढं घोर कर्म करून सुद्धा अर्जुनाला उपदेश काय केलेला आहे भगवंतानी की निमित्त मात्र भवसव्यसाची, की या सगळ्या कर्माचा तू निमित्त मात्र आहे. कारण प्रत्येक जण हा आपल्या कर्मानेच प्रारब्ध निर्माण करतो आणि त्या प्रारब्धाचे भोग भोगत राहतो. ते भोग देणारा जो आहे तो मात्र निमित्त मात्र आहे. आणि म्हणून निमित्त मात्र होऊन जर कर्म करण्याचा जीवाने प्रयत्न केला आणि आत्मरूप मी जो आहे तो अकर्ता आहे हे जर त्यांनी पूर्ण लक्षात ठेवलेलं असेल तर त्या ठिकाणी तो नैष्कर्म्य सिद्धीचा काय होतो तर नैष्कर्म्य सिद्धीचा अधिकारी होऊन जातो. आता ही नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे नेमकं काय आहे तर गुणातीत होऊन आपापली कर्मे कर्तृत्व बुद्धी सोडून ईश्वरार्पण बुद्धीने ते कर्म जे आहे ते तो करतो. गुणातीत होऊन हे महत्वाचं आहे की 3 गुणांचा उपयोग कर्म करताना त्याला करावा लागतो. पण गुणेषु वर्तन्त इति मत्वान सज्जते असा जो निर्णय आहे तो त्याच्या बुद्धीमध्ये पूर्णपणे ठसलेला असतो की गुणच गुणामध्ये प्रवृत्त होऊन कर्म करत आहे, मी निमित्त मात्र आहे. हे जर त्याच्या पूर्ण लक्षात असेल तर त्या कर्माचा त्याला लेप लागत नाही. आणि कर्तव्य बुद्धी जी आहे ईश्वरार्पण बुद्धी जी आहे त्यामुळे कर्म करून सुद्धा तो निर्लेप राहतो. म्हणजे कर्म बंधनामध्ये कर्म कचाट्यामध्ये तो अजिबात अडकत नाही. म्हणजे कर्म करून सुद्धा त्याचे फळ त्याला भोगावे लागत नाही. आणि हे नैष्कर्म्य सिद्धीचं खूप मोठं काय आहे तर वैभव आहे. आणि हे साध्य होण्यासाठी फलाची आशा न ठेवणे, अंतःकरणावर नियंत्रण ठेवणे व ज्ञान योगाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. व नैष्कर्म्य सिद्धी कशी प्राप्त होते ते 2ऱ्या अध्यायापासूनच भगवंतांनी सांगायला सुरुवात केलेली आहे की पुरुष प्रकृती विवेक सांख्य योग असंही त्याचं नाव आहे. पुरुष प्रकृती विवेक असंही त्याचं नाव आहे. समर्थांचे एक छान ओवी आहे आपल्या समोर याच्या स्पष्टीकरणासाठी की एक प्रकृती जगदाकारू दुसरा मुख्य परमेश्वरू, की जी काय कर्म करणारी आम्हाला इंद्रिये दिसतात ती कशी आहे तर एक प्रकृती जगदाकारू ही प्रकृती आहे. पण ह्या प्रकृतीला आतमध्ये चालना देणारा चेतना देणारा कोणाच्या अधिष्ठावर ही प्रकृती हे सगळं कार्य करत आहे तो दुसरा मुख्य परमेश्वरू. मग 3रा मी नावाचा चोरू आणि ला मध्ये की हा मी कुठून आलेला आहे तो मी म्हणून कोणी वास्तविक पाहता तिथं सिद्धच होत नाही, तो आभासिक आहे. आणि त्या आभासिक मीलाच मी खरं समजून बसते त्यावेळेला केलेले कर्म मी केले या भावनेतून केले जातात आणि त्या ठिकाणी त्या कर्तृत्वाचा अहंकार मद तो जो आहे तो पूर्णपणे तुम्हाला आम्हाला काय करून टाकतो तर ग्रासून टाकतो आणि कर्म कचाट्यामध्ये अडकवतो. म्हणून नैष्कर्म्य सिद्धीचे अधिकारी आपल्याला व्हायचं असेल तर भगवद्गीता ही अत्यंत मनापासून छान पद्धतीने समजून घ्यावी. पुरुष प्रकृती विवेक करावा आणि आत्मरूप मी अकर्ता आहे आणि जीवरूप मी जो आहे तो निमित्त मात्र आहे हे लक्षात ठेवून आपल्या वाटेला आलेले कर्तव्य कर्म जे आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. जय जय रघुवीर समर्थ. गुरुची सुट्टी.